अमरावती गार्डन क्लबच्या पुढाकाराने श्रीकृष्ण रुक्मिणीच्या वरदानातून नैसर्गिक सौंदर्याचं देणं लाभलेल्या अमरावती शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित अमरावतीचे स्वप्न साकारण्यासाठी वृक्ष पालकत्व अभियानाचा शुभारंभ 17 जानेवारीला होणार आहे. शहरातील मुख्य रस्त्याच्या सौंदर्यीकरण तसेच वृक्ष लागवडीला सुरुवात झाली. अनेक वर्षाच्या सौंदर्यीकरण आणि वृक्ष लागवड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. झाडांची लागवड केल्यावर तण, पोषण आणि पाण्याची जबाबदारी पार पाडल्या जात नाही. अशातच शासनाचा पैसा निव्यर्थ वाया जात असते. परिणामी जनतेत प्रचंड नाराजी निर्माण होत आहे. लोकसहभागातून या अडचणीवर मात करून शहराचा विकास व्हावा या उद्देशाने आता शहरातील सर्व वृक्ष लागवडीचे पालकत्व स्वीकारले आहे. या सर्व वृक्षाचे गार्डन क्लब, मनपा सार्वजनिक बांधकाम विभाग जोपासना करणार आहे. या अभियानाचा शुभारंभ 17 जानेवारीला होणार असून वृक्षमित्र बना, वृक्षाचे पालकत्व स्वीकारा असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला आमदार सुलभा खोडके, मनपा आयुक्त प्रशांत रोढे सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, गार्डन क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. परंतु गेल्या 2-3 वर्षाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. काही त्याला कारण आहे आणि यावर्षी घेण्याचा आमचा विचार होता, परंतु कोरोना आल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की गार्डन क्लब हा आपल्या अमरावती शहरामध्ये किती चांगलं काम करतात आणि लोकसुद्धा त्याला चांगला प्रतिसाद देतात. झाडं कोणती असावी, कशी असावी याची सगळी माहिती, कारण सगळे जण मला वाटते जवळपास PhD झालेले आहेत आणि सगळे PhD झाले असल्यामुळे त्यांना सगळ्या झाडाची माहिती आहे. परंतु आज आपण बघतोय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी सगळे सिमेंटचे रोड होते आणि चांगले रोड होते आणि हे सगळे जवळपास अमरावती शहरामध्ये 13 रोड आहेत आणि ह्या 13 रोडमध्ये जवळपास 6-7 रोडच्या मध्ये डिवायडर आहे आणि आज आपण बघतोय की ते रोड पूर्ण झाले. त्या ठिकाणी डिवायडर जायला लागल्या, पण त्या ठिकाणी झाडं राहिले नाही आणि आतापर्यंत जे झाडं लावली ती टिकली नाही. मग उन्हाळा आला की ती झाडं मरून जायची आणि त्या ठिकाणी ते डिवायडर उघडे पडायचे. परंतु हे सगळं पाहत असताना आपण नागपूरला गेलो, मुंबईला गेल्यानंतर जे सौंदर्य आपल्याला गेल्यानंतर जे सौंदर्य पाहायला मिळत होतं ते सुद्धा आपल्या अमरावती शहरातील सगळ्या लोकांना पाहायला मिळालं पाहिजे. म्हणून याची आपण जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणून या माध्यमातून या ठिकाणी गार्डन क्लब, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे आपण अभियान चालू केलं आहे. हे सर्व करत असताना, कारण शेवटी रस्त्याचं काम करत असताना त्या ठिकाणी झाडं लावली पाहिजे आणि झाडं लावायचं आणि झाडं जगवा हा आपण संदेश नेहमी देतो, पण ती होत नाही, जगवल्या जात नाही, म्हणून ती जगली पाहिजे. हा महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी आम्ही घेतला आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी अभियान राबवलं जातं. त्याच्यामध्ये कितके कोटी लावले, कितके कोटी लागले, पण जिवंत किती राहते आपल्याला माहीत राहत नाही. परंतु आज जेवढे आम्ही लावणार आहे ते तेवढे जिवंत ठेवायचं आहे. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.